जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आष्टाने नदीच्या पुलावरून 4 लोक जात असताना नदीचा प्रवाह वाढल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेले। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहेत आणि प्रशासनाकडून असो किंवा सोशल मीडियाद्वारे असो वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येते की पावसाचे दिवस असल्याने शक्यतोवर नदी नाले ओलांडून जाऊ नका, तरी लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात आणि आपले प्राण गमवावून बसतात। असाच एक प्रकार साक्री तालुक्यातील आष्टाने नदीवर दिसून आला। विजापूर येथील एक महिला व 3 पुरुष आष्टाने येथील नदीच्या पुलावरून जात असताना नदी पात्राचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदी पुलावरून वाहून गेले। यात 3 लोक आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले, परंतु एक महिला या वाहून गेली, तिचा शोध अजूनही लागला नाही, त्यासाठी शोध मोहीम सुरू आहे। या संदर्भात साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे। साक्री प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तहसीलदार साक्री बोलतो आहे। आज या ठिकाणी जो पूर दिसतो आहे हा आष्टाने गावातील फरचीवरून वाहणारं पाणी आहे। साक्री तालुक्यात मागच्या 3-4 दिवसात जो प्रचंड पाऊस झालेला आहे, या पावसामुळे बऱ्याच नद्यांना पूर आलेला असल्यामुळे बऱ्याच पुलांवरून जे फरशी पूल आहे त्याच्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे। या ठिकाणाहून सकाळी 10 वाजेच्या सुमाराला 4 व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती। त्यापैकी 3 व्यक्ती सापडलेले असून एक महिला अजूनही बेपत्ता आहे, तिचा शोध या ठिकाणी घेण्यात येत आहे। आमची या निमित्ताने सर्व साक्री तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाची सूचना आहे की अशा प्रकारे पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कृपया नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये आणि पूल क्रॉस करू नये। या निमित्ताने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपला जीव धोक्यात घालू नये आणि अशा धोकादायक पुलांवरून प्रवास करू नये।